तर शिंदे आणि दादांच्या मंत्री किंवा नेता कोणत्या गोष्टीत अडकला की फडणवीस त्या नेत्याला कॅबिनमध्ये बोलवतात, मी तुला वाचवतो असं आश्वासनही फडणवीस देतात असा आरोप रोहित पवारांनी केलाय। पण 2029च्या आधी तुम्हाला भाजपात यावं लागेल अशी भूमिका भाजपा घेतं आणि 2028 पर्यंत बघा शिंदे आणि दादा गटाचे अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करतील असा दावा रोहित पवारांनी केला। एखादा नेता नाही तर आमदार अडकतो, खास करून तो अजितदादांच्या पक्षाचा नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा असतो, त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं, मी तुला वाचवतो पण 29च्या आधी तुला आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल, आमच्या पक्षातून तुला निवडणूक लढावी लागेल अशी भूमिका बीजेपीकडनं त्या ठिकाणी घेतली जाते। हे मी बोलतो असं नाही, 2028 पर्यंत तुम्हीच बघा किती लोक हे अजितदादांच्या पक्षातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून भाजपमध्ये जात आहेत आणि हे सगळे जे लोक असतील त्यांच्या कुठला ना कुठला तरी भ्रष्टाचाराचा नाही तर चुकीच्या काही गोष्टी केल्याचा डाग 100% त्या ठिकाणी असणार आहे। तर अलिबागमध्ये अंबादास दानवेंविरोधात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन पाहायला मिळते। अंबादास दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आलाय। आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय। अंबादास दानवेंनी चेहऱ्यासकट व्हिडिओ सिद्ध करावा असं मानसी दळवींनी म्हटलेलं आहे। दानवेंनी त्यांच्यावर खोटे आरोप केले, टोटली व्हिडिओ ती खोटारडी आहे आणि माझं म्हणणं दानवे साहेबांना की त्यांनी ते सिद्ध करावं, पण आता कसं आहे सत्तेत असताना ह्यांना काय करता आलं नाही। अधिवेशनाच्या कालावधीमध्येच त्यांनी हे असले खोटारडे आरोप करून आमच्या आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आता इथे पुतळ्याचं दहन आणि घोषणाबाजी केली आणि अशा प्रकारे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला। तर माझी नार्को टेस्ट करा असं धनंजय मुंडे छाती ठोकपणे म्हणाले होते असं सुरेश धस यांनी म्हटलंय। जरांगेंनी नार्को टेस्टसाठी जसा अर्ज केला तसा मुंडेंनीही करावा असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय। च्या बाबतीमध्ये एक घटना घडल्याच्या नंतर हे आम्ही कोणी बोललो नाही, धनंजय मुंडे साहेब स्वतः बोलले। छाती ठोकपणे नार्को टेस्ट करा, माझी ब्रेन मॅपिंग करा असं ते बोलले आणि जरांगे पाटलांनी रितसर एसपींकडे तशा पद्धतीचा अर्ज दिला। मग आता त्यांनी एसपींकडे अर्ज देऊन तयारी दाखवली तर तुम्ही पण पटकन जाऊन पत्र द्यायचं ना, मग हा वादच होणार नाही पुढे। तर भाजपने एकनाथ शिंदेंचा वापर सत्ता स्थापनेसाठी केला असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। भाजपा वापर करते आणि नंतर फेकून देते असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। ठाकरेंना कुठलाही आधार उरलेला नसल्यानं त्यांना एकनाथ शिंदेंचा उमाळा फुटला आहे असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय। यावरती अंबादास दानवेंनी हे प्रत्युत्तर दिलं। त्यांनी स्वतःहून हार स्वीकारली आहे, ज्यांना कुठला पर्याय राहिला नाही त्यांना आता शिंदेचा उकाळा आल्यासारखे ते बोलायला लागले। त्यामुळे शिंदे साहेबांचा उकाळा आणि पुळका दाखवण्याची गरज नाही। शिंदे साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत, त्यांनी आता कडीपत्ता आणि ओला आणि ओवा ह्या भाषा करू नयेत। स्वतःची हार आता येणाऱ्या जानेवारीमध्ये महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, नगर परिषदांमध्ये देखील दिसेल, हे आपण पाहाल। त्यामुळे उद्धवजींची जागा कुठे या बाबतीत आपण एक फेब्रुवारी महिन्यात एक चांगलं डिबेट करू आणि त्यामध्ये आपण चर्चा करू। कढीपत्ता कशासाठी वापरतात माहिती आहे ना, टाकला जातो, कढीमध्ये टाकला जातो, अन्य काही याच्यात टाकला जातो, परंतु नंतर तो काढून टाकला जातो बाजूला, तो काही खाल्ल्या जात नाही, चवीसाठी वापरला जातात। तसा शिंदेंचा वापर सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीने केला। आता सत्ता प्राप्त झाली, आता बहुमत त्यांच्याजवळ आहे, अजितदादा आहे, काही अपक्ष लोक आहे, त्यामुळे त्यांना आता एकनाथ शिंदेंचं महत्त्व नाही। मी जे आधी सांगत होतो की भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करते, ते भारतीय जनता पार्टी आता शिंदेशी करते, हे उद्धव साहेबांनी सांगितलं। याच्यात उमाळा फुटायचं काही गरज नाही, काही कारण पण नाही तसं